चला तर मग सुरुवात करूया. आज आपल्यासमोर स्वप्नांचे संदेश नावाचा एक खूपच विलक्षण दस्तऐवज आहे. हो. याची मूळ कल्पनाच खूप वेगळी आहे. म्हणजे स्वप्न म्हणजे केवळ झोपेत दिसणारे चित्रपट नाहीत. नाही. तर आपलं मन, आपला आत्मा आणि काय म्हणतात त्याला वैश्विक शक्ती यांच्यातला एक छुपा संवाद असू शकतो. अगदी. प्रत्येक स्वप्नात, मग ते किती साधं असो किंवा विचित्र, काहीतरी संकेत दडलेला असतो असा हा दस्तऐवज सांगतो. आज आपण याच संकेतांची भाषा जरा उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी. आणि विशेष म्हणजे हा दस्तऐवज स्वप्नांना आपल्या अंतर्मनाचा आरसा मांडतो बरं का. अंतर्मनाचा आरसा? हो. आपलं अंतर्मन नकळतपणे आपल्याला माहिती देत असतं. इशारे, कधीकधी प्रेरणाही. स्वप्न हे त्याचे एक माध्यम आहे. याचं मुख्य म्हणणं असं आहे की जर आपण या स्वप्नांचे अर्थ नीट लावले तर आपल्या वास्तवात सकारात्मक बदल घडवता येऊ शकतात. म्हणजे केवळ नशिबावर अवलंबून न राहता बरोबर आपण काहीतरी करू शकतो. हे खरंच खूप रंजक आहे. म्हणजे समजा एखाद्याला यशाची स्वप्न पडली, आनंदाची, किंवा देवदर्शन झालं, पवित्र स्थळं दिसली, तर हा दस्तऐवज म्हणतो की हे केवळ चांगले विचार नाहीत, तर ती मानसिक शांतता आणि प्रगतीची चिन्ह आहेत. हो, सकारात्मक संकेत. पण मग दुसरी बाजू पण आहे, अशुभ स्वप्न. हो, ती पण येतात. ही केवळ भीतीदायक कल्पना नाही, तर संभाव्य धोक्याची किंवा अडचणीची सूचना असू शकते. अगदी. आणि इथे महत्वाचा मुद्दा येतो की जर वेळेवर लक्ष दिलं तर कदाचित येणारं संकट टाळता येऊ शकतं किंवा निदान त्याची तीव्रता कमी करता येते. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची संधी पण झाली. बरोबर. ही केवळ सूचना नाही तर संधी आहे असं हा दस्तऐवज सुचवतो. स्वप्नांचा अर्थ समजून घेणं म्हणजे स्वतःला अधिक ओळखणं. म्हणजे आत्मविकास. हो, आत्मविकासाची संधी. यामुळे आत्मपरीक्षण होतं, कर्मसिद्धांताची समज वाढते, म्हणजे आपली कर्म आणि त्यांची फळं. अच्छा, शची बीजं असू शकतात किंवा दिशादर्शक. हो, तसं म्हणायला हरकत नाही. ते थेट भविष्य सांगत नसले तरी योग्य मार्गाकडे निर्देश नक्कीच करतात असं याचं म्हणणं आहे. आणि जर अशुभ स्वप्न पडली तर मग फक्त घाबरून बसायचं नाही. नाही, अजिबात नाही. काहीतरी कृती करायची, जसं की मंत्र, व्रत किंवा विशिष्ट पाठ वगैरे. हो, हा दस्तऐवज घाबरण्याऐवजी कृतिशील होण्यावर भर देतो. याचा उद्देश केवळ अंधश्रद्धा नसावा मग? नाही, म्हणजे मानसिक बळ वाढवणं हा पण एक महत्वाचा भाग असू शकतो. हो ना. विशेषतः जी स्वप्न वारंवार पडतात किंवा जी सकाळी उठल्यावरही अगदी स्पष्ट आठवतात, त्यांना अधिक गांभीर्याने घ्यायला हवं असं यात म्हटलं आहे. कारण या स्वप्नांचा संबंध केवळ आपल्या सध्याच्या मानसिक स्थितीशी नसतो, तर कधीकधी तो काय म्हणतात त्याला पूर्वजन्माचे संस्कार. पूर्वजन्माचे संस्कार म्हणजे मागच्या जन्मातल्या गोष्टींचा प्रभाव? अरे बापरे. हो, म्हणजे मागच्या जन्मांमधले अपूर्ण राहिलेले अनुभव किंवा कर्मांचे ठसे किंवा आपल्या चालू कर्मांची फळं. इतकंच नाही तर काही वेळा दैवी संकेत किंवा कोपाशीही असू शकतो असं मानलं जातं. अर्थात हे सगळं त्या दस्तऐवजातील दृष्टिकोन आहे बरं का. हां, खूप खूप खोल विचार आहे. आणि मग अशा वेळी काय करायचं असं काही सांगितलंय? हो, अशा परिस्थितीत जर स्वप्न खूप त्रासदायक असतील किंवा त्यांचा काही अर्थच लागत नसेल तर ज्योतिषीय मार्गदर्शन घेण्याचा किंवा कुंडलीद्वारे मूल्यांकन करून काही उपाय करण्याची शिफारस केली आहे यात. उपाय म्हणजे पूजापाठ? केवळ पूजापाठ नव्हे तर समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर तोडगा काढण्याचा एक प्रयत्न असं यात सूचित केलं आहे. याला गंभीरपणे घ्यायला हवं, कारण ती अंतर्मनाची साध असू शकते असं म्हणतात. तर ऐकूया सगळ्याचा अर्थ काय काढायचा. थोडक्यात सांगायचं तर हा दस्तऐवज स्वप्नांना एका प्रकारचं भाग्याचं कोडं मानतो. अगदी, एक सांकेतिक भाषा जी जर आपल्याला समजली तर आपण संभाव्य संकट टाळू शकतो, योग्य वेळी आपला मार्ग बदलू शकतो. बरोबर. आणि आपल्या जीवनाचे अधिक सजग शिल्पकार बनू शकतो. याला अंधारात मिळालेला दिव्य प्रकाश किरण असंही म्हटले बरं का. दिव्य प्रकाश किरण? हो, जणू काही ही दैवी शक्तीने किंवा आपल्याच गहन अंतर्मनाने दिलेली एक गुप्त सूचना आहे. याचा अभ्यास करणं, त्यातून आत्मपरीक्षण करणं आणि गरज पडल्यास योग्य उपाय करणं हेच खरं स्वप्नविज्ञान आहे असा हा दस्तऐवज प्रतिपादन करतो. म्हणजे फक्त स्वप्न पाहणं नाही तर ते समजून घेणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा आपल्या श्रोत्यांसमोर ठेवूया. आपण सहसा स्वप्नांकडे केवळ रात्रीचे अस्तव्यस्त विचार म्हणूनच पाहतो नाही का? हो, बऱ्याचदा तसाच होतं. पण जर
या दस्तऐवजात म्हटल्याप्रमाणे आपण त्यांच्याकडे संभाव्य संदेश म्हणून अधिक बारकाईने लक्ष द्यायला लागलो तर काय होऊ शकतं? हो, तर आपल्या अनुभवांमध्ये काय फरक पडू शकेल, आपल्या दैनंदिन जीवनावर, निर्णयांवर याचा काही परिणाम होऊ शकेल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. याचा विचार करायला हरकत नाही.